आम्ही चाललो आहे सेंट्रल बस स्टँड, जिकडनं कंटिन्युअसली अजंठा केव्हसाठी बसेस असतात, कारण की आम्ही बाईक्स एक दिवसासाठीच रेंटने घेतलेली. आता आम्ही सेंट्रल बस स्टँडवरनं PMPMLची जशी बस असते लालपरी ती पकडली आहे अजंठा वेणीला जायला. आम्ही 8:45ला बस पकडली आणि अराऊंड 2 तास लागतील. फुल तिकीट 165 आहे, 165 रुपये, आणि महिलांना 85 रुपये म्हणजे हाफ तिकीट आहे. सो असे मिळून 250 रुपये झाले आहेत. सो जाताना 250 आणि येताना 250 500 रुपये लागतात. आणि हे जर आपण रिक्षा वगैरे केली तर त्याला जास्त पैसे लागतात. आम्ही आता 8:45ला बसमध्ये बसलेलो, 11:15 झाले आहेत आणि 11:15ला आम्ही पोहोचलो आहोत इकडे. आणि हा स्टॉप आहे, असं रस्त्यावरती सोडतात. इकडे पार्किंगचं वगैरे पण आहे. सो इकडनं आता आम्हाला बस करायची आहे. 4 किलोमीटर इकडनं आहे अजंठा केव्स. आम्ही आमचं सगळं सामान चेकआउट केलं, तर सगळं सामान घेऊनच फिरतो. पार्किंगचे चार्जेस वगैरे इथे दिले आहेत. केव्सचा टायमिंग दिला आहे आणि एव्हरी मंडे हे क्लोज असतं. आज ट्यूजडे आहे, सो आम्ही आजचा तसा प्लॅन करून आलो आहे. आज ट्यूजडेला एलोरा केव्स बंद असतात, म्हणून आम्ही काल तिकडे जाऊन आलो आणि आज इकडे आलो. 15 रुपयाचं तिकीट आहे एंट्रीचं, आणि इथून पुढे बस जाते. ते काहीतरी 50 रुपीज आहे ना, 50 रुपीज पर पर्सन आहे. म्हणजे हे 15 रुपीज पर पर्सन आहे आणि बसचं 50 रुपीज पर पर्सन आहे. जे की बसेस लागलेल्या असतात तिथे बसमध्ये आपण ते तिकीट काढू शकतो. आणि ती बस तुम्हाला केव्ह नंबर 1च्या इथे सोडते. तिथून पुढे आपण फिरायचं. ते असे शॉपिंग स्टॉल्स आहेत. जर तुम्हाला काही घ्यायचं असेल खायला प्यायला वगैरे, तर अशी इथे लेन आहे. आम्ही थोडेसे चिप्स आणि थंड आणि म्हणजे खायला एक चटरपटर घेतलं आहे. आणि काहीच नक्की कॅश कॅरी करा, कारण की ते मोस्ट ऑफ द ठिकाणी तुम्हाला कॅश द्यावी लागते, ऑनलाईन अवेलेबल नसते. सो आम्हाला आम्ही त्याला गुगल पे केलं, त्याने आम्हाला कॅश दिली. सो म्हणून आम्ही त्याच्याकडनं खायचं चटरपटर घेतलं. आता आम्ही चाललो आहे. सो गाईज हे बघा, शटलकडे जायचा हा रोड किती छान आहे. जर तुम्हाला एसीने ट्रॅव्हल करायचं असेल तर 60 रुपये, नॉन एसी 50 दोघांचे होतात. हॅलो गाईज, आम्ही फायनली पोहोचलो आहे आता. फर्स्ट म्हणजे जिथून एंट्री आहे आता अजंठासाठी. गाईज तुम्ही बघू शकता, मी इथे आम्हाला बसनी सोडलं आहे आणि तिथून एंट्री चालली आहे सगळी. फक्त इथे अजंठा केव्सचा प्लॅन दिलेला आहे, जसं आपण एलोराला बघितलेला सेम तसाच प्लॅन आहे हा. गाईज इथे बुकिंग काउंटर पण आहे. परत एकदा इथे प्रवेश शुल्क 40 रुपये आहे, विदेशीसाठी 600 आणि व्हिडिओ कॅमेराचे 25 रुपये एक्स्ट्रा. आतमध्ये परत एकदा तुम्हाला बुकिंग काउंटर आहे. 40 रुपये झाले, 40 रुपये झाले, 80 रुपये. गाईज इकडे जे तिकीट काउंटर आहे, जिथे आपण तिकीट काढतो तिथेच इथे बॅग या काउंटरच्या चेकिंग काउंटरच्या बाजूलाच बॅग ठेवायला आहे, जिथे आपण फ्रीमध्ये लगेज ठेवू शकतो. हे खुर्ची आणि डोली पण अवेलेबल आहे. ज्यांना पायामुळे फिरता येत नाही त्यांच्यासाठी ही सोय आहे. 2000 रुपये चार्जेस आहेत खुर्चीवर डोलीचे. सो ज्यांना त्रास आहे पण त्यांना फिरायला खूप आवडतं ते लोक हे पण ऑप्शन चूज करू शकतात. अशा टाईपची खुर्ची आहे गाईस, ज्याच्यावरती ते लोक तुम्हाला घेऊन जाणार. गाईस तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते इकडे, आणि तेवढीच गर्दी पण आहे इकडे, खूप गर्दी असते. गाईज ही गुफा नंबर 1 आहे. अजंठाचे ॲक्च्युली पेंटिंग्स खूप जास्त फेमस असतात. सो गाईज फायनली आमचं सगळे केव्स बघून झालेले आहेत.
आणि हे सगळे लाईनीने एकूण 29 केव्ज आहेत आणि आम्ही आता 26 नंबरच्या केव्हला आहे. सो या इट वॉज फन. आणि नियती इथे काय नियती केव्सपर्यंत आपण बघू शकतो. तिथे 29 सांगितलं आहे, बट 26पर्यंत बघू शकतो. त्याचं थोडं आयडियाज पडतं झालं त्याच्यामुळे जाऊन देते. बट भारी आहे. 26 वाली खूप मस्त आहे. 26 वाली बेस्ट आहे, मला खूप आवडली. येस. कृषीला मला दमली का? हो. तरी आपलं किती वाजता चालू केलं? आपल्याला लवकर 2-3 तास झाले. हां 2-3 तास. 2:15ला स्टार्ट केलेलं, 2:45ला झाली. मग खाली उतरायला 3 वाजले. आता ॲक्च्युली 3:30 झाले, तर म्हटलं आपण लंच करूनच जाऊया. सो इथे एक फूड हिल रेस्टॉरंट आहे, उतरलं की लगेचच आहे. सो तिथे आता आम्ही लंच करणार आहे अँड ते इकडनं निघणार आहे. 7 वाजले आहेत 4 आणि आम्ही आता परत बसमधनं तिकडे जातो आहे जिकडनं आम्हाला पिकअप केलेलं. आम्हाला जिथे सोडलेलं तिकडनं आता परत आम्ही बस पकडून जाणार आहे. तुम्ही बघू शकता केवढी मोठी लाईन आहे. काही आता 4:15 झाले, 4:30 झाले आहेत आणि आम्ही आता उतरलो आहे तिकडनं. आम्ही बस अजंठा लेणीसाठी पकडलेली. अतिशय घाणेरडं मॅनेजमेंट. येताना आम्हाला खूप त्रास झाला. अजिबात लाईनमध्ये लोक ऐकत नाही आणि त्यांच्याकडेही अजिबात मॅनेजमेंट होतं. सो खूप घाणेरड्या प्रकारे मॅनेज करत होती. आत्ता वाजले आहेत 7:45 आणि आम्ही आत्ता पोचलो आहे सेंट्रल बस स्टँडला. परत इकडून आम्ही डिनर करणार आहे आणि आमची रात्रीची बस आहे. पुण्याला यायची परत बस आहे. रात्री 11:45ची आहे. सो आमच्याकडे आता जवळपास 9, 10, 11 3 तास आहे. सो आम्ही डिनर करू. 3 तास काय करायचं? सो आमचं डिनर झालं आहे आत्ता आणि आम्ही जिथे डिनर केलं हॉटेल रविराज म्हणून आहे. सो आम्ही तिथेच बसलो आहे रस्त्यावरती थांबण्यापेक्षा, कारण की आमच्या 11:15ची बस आहे. आता 11:30 वाजता आहे.